देवाने एवढे मोठे हात दिलेत आपल्याला, सगळ्यांना देह दिला बघा देवांनी, पण आपल्यासारखा कुत्र्यालाही देह मिळाला. त्यालाही 4 पाय आहेत, 2 डोळे आहेत, श्वास घेण्यासाठी नाक आहे, खाण्यासाठी तोंड आहे, दात आहेत. गाईला 4 पाय आहेत, 2 डोळे आहेत, आहे की नाही. सर्वांना आडवं बनवलं, आडवं, आणि फक्त माणसालाच उभं बनवलं. पण ते आडवे राहून सरळ चालतात हो. एखाद्या माणसाने 10 गायी पाळाव्यात, तो निवांत आपला एखाद्या जागी आराम करेल. त्या गायी फिरत आहेत, चरत आहेत, खाते आहेत, पाणी पित आहेत. पुन्हा ज्या ठिकाणी मालक झोपला आहे तिथे येऊन बसतात. 4 शेळ्या पाळाव्यात, त्या फिरून फिरून त्यांचं दिवसभर पोट भरलं नसलं तरी दिवस मावळा आहे, त्या बरोबर ठ्याप्याला येऊन बसतात. त्या किती वटर 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 खात फिरू द्या, बडबड 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 बोलत फिरू द्या, आरडत फिरू द्या, पण त्या राईट ठेप्याला येतात संध्याकाळी. आहे की नाही महिला मंडळ? तुम्ही नाही, तुमच्या मिस्टरांनी तर कधीतरी पाळल्या असतीलच ना, म्हणून विचारते. आता आमच्याकडे तसं काही नाही, ना गाई, ना शेळ्या, ना मेंढ्या. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणायले, म्हणजे का सांगते मी तुम्हाला हे विषय सोडून इकडं. त्यांचं शरीर आडवं करून सुद्धा ते सरळ चालतात, आणि आपल्याला सरळ देऊन 10 जागे माणूस वाकड्यात उभा राहतो. वाकडे नाही बरं का आपले. नाहीतर हे उगाच वेगळं वाटण, वाकडे महाराजांनाच म्हणल्यात. नाही, काही वेळेस होतंय ना असं, शब्द एक असतो आणि त्याचा उच्चार वेगळा होत असतो. लक्षार्थ आणि वाचार्थ समजून घेतला पाहिजे, ते खूप अवघड आहे. इथल्यांना कोणालाच टीका करत नाही मी, इथले सोडून म्हणायले. माणूस 10 वेळेस वाकड्यात जातो. इथल्यांचा सगळ्यांचा मोलाचं सहकार्य आहे. एखादा जर सप्ताह करायला घेऊ द्या हातामध्ये, एखादं सत्कार्य करण्यासाठी घेऊ द्या, देणं 1000 रुपयाचंच असतं, पर बोलणं मंत्रेपेक्षा जास्त असतं. काय म्हणून द्यायचं, काय करणार आहे ते करून करून शिरा भात कधीच करतील. अरे गावाला सगळ्या शिरा भात खाऊ घालणं म्हणजे जोक नाही हो. 2 माणसं आली तर आपल्याला घरी टेन्शन येतं, काय बनवावं जेवायला. दिवस जागतो आपला त्याच्यात. पण चांगलं करतायत ना, करू दे ना त्यांना. माणूस, मला तर वाटतंय त्या मांजरीचं नाव उगाच बदनाम झालंय जीवनात. तिच्या मांजर आडवी गेली की काम होत नाही. पण खरं सांगू का, 100 लोकांनी मिळून जर एखादा उपक्रम राबवला आणि त्याला जर एक माणूस आडवा गेला ना, अख्ख्या कामाचा सत्यानाश होतो. मग अशा किती मांजरी आल्या तर ते काम अडवून घेणार आहेत? नाही. पण तो माणूस असा आहे की नाही. खुडशीला 4 पाय आहेत, नारळाला 2 डोळे आहेत, कंगव्याला दात आहेत. बघा तुम्ही, नोट्स करा. खुर्शीला किती पाय आहेत मावशी? 4 आहेत की नाही. टेबलाला पाय आहेत. नारळाला किती डोळे आहेत? कंगव्याला दात आहेत, है की नाही. त्यांना सगळ्याला हात आहेत, पण त्यांना टाळी वाजवता येते का? दात आहेत, त्यांना खाता येतं का? नाही. माणसाला हे सगळं आहे तरी पण माणूस वाकड्यात जातो. म्हणजे मला ठिकाणचे सोडा, आपल्याला अमृतापेक्षा भगवंताचं नाम गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तरी आपल्याला किती दिवस झाले मी तुम्हाला सांगते. तुकोबराईने सांगितलं की, तुकोबराय म्हणतात की हा वाणीनं काय केलं पाहिजे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आता अमृत गोड आहे, त्याच्यापेक्षाही देवाचं नाम गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. पण त्याच्या पुढं मग कीर्तनी बैसवता निद्रे नागविले मन माझे गुंतले. अहो, मला सांगायचंय काय बघा, विष निघालं तेव्हा कोणीही तयार नाही झालं, याच्यावरून आपला विषय झाला. पण अमृत जेव्हा बाहेर निघालं तेव्हा प्रत्येक जण ओंजळ अशी करून उभी आहे की मला द्या, मला द्या, मला द्या.
आता द्यावं कोणाला हेच कळत नाही. देवाने मोहिनी रूप धारण केलं. मोहिनी भगवान की जय. आणि मोहिनी रूप धारण केलेल्या भगवंताने ते विष हातात घेतलं. आता द्यायचं कुणाला? जर राक्षसांना दिलं, विष पिणारा अमर होणार आहे, नाही का भाऊ? विष पिल्यानंतर अमर होणार आहे. आणि जर राक्षसांना विष पाजलं आणि त्यांना अमर केलं तर मग आता विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं आणि राक्षसांच्या जवळ जायचे, पुन्हा त्यांना गुलका लावायचे आणि पुन्हा फिरून यायचे आणि पुन्हा देवतांकडे यायचे. देवता पुन्हा हात जोडून ओंजळ करून थांबलेले आहेत, आम्हाला द्या, आम्हाला द्या. राक्षसही थांबलेले आहेत. आता मोहिनीने काय करावं? मोहिनी रूपामध्ये असणाऱ्या देवानी काय करायला पाहिजे होतं? पुन्हा राक्षसांकडे जायचं, म्हणजे राक्षसांना वाटलं नाही पाहिजे त्यांनी आपल्यावर काही वार केला नाही पाहिजे, त्यांना वेगळं वाटलं नाही पाहिजे. याच्यासाठी मोहिनी रूपातले भगवंत आहेत ते त्यांना फसवताय, त्याला गुलका लावताय, फिरून त्यांच्याकडून पुन्हा देवताकडे येत आहे आणि पुन्हा देवतांना अमृत प्यायला देत आहे. का तर देवता अमर झाली पाहिजे. राक्षसांना अमर करून काहीच फायदा नाही. देवता आपलं शांत चित्ताने ते अमृत प्राशन करतायत, अमृत पिता आहेत आणि ते राक्षस त्या देवतांकडे पाहत आहेत. आणि भगवान परमात्मा राक्षसांना फसवून आपल्या देवतांना ते अमृत प्यायला देत आहेत. हे समुद्र मंथनाच्या कथेमधून काय शिकायचं आहे आपल्याला? त्याच्यामधली निघलेली तितकी रत्न, ऐरावतासारखा हत्ती आहे, घोडा आहे, कामधेनूसारखी गाय आहे, कल्पतरूसारखं झाड आहे, वृक्ष आहेत, ते सर्व निघालेली जी 14 रत्न आहेत त्याच्यापैकी फक्त 20 हे हलहाल होतं, ते त्रासदायक होतं. पण ज्या भगवान शंकराची आपण शिवमहापुराण कथा ऐकतोय, विषय लक्षात घ्यायचा तुम्ही थोडंसं. त्या भगवान शंकरांनी स्वतःचा विचार केला नाही, पण ते त्रासदायक असणारं विष प्राशन केलं. म्हणून त्यांना नीलकंठेश्वर ते विष प्राशन केल्याच्या नंतर सगळ्या शरीराचा दाह व्हायला लागला, त्रास व्हायला लागला. भगवान शंकराला गडाभडा लोळायला लागले. पार्वती मातेने पाहिलं. नारदजी महर्षीने सांगितलं काय झालं. त्यांनी त्यांचं काम काढी टाकून गेले. ते सांगितलं कुणीही विष पिलं नाही, भगवंतानी विष पिलं. आता पत्नीला असं नवऱ्याने काहीतरी केलेलं जर कोणी सांगितलं तर किती आनंद होतो का? आनंद नाही ना. पार्वती माता म्हणाल्या काय गरज होती का? तिथं कमी देवता होते का? तुम्ही कशाला गेले, तुम्ही कशाला पिलं? त्या बोलू लागल्या भगवान शंकराला. आता काही पर्याय नव्हता. तेव्हा भगवान शंकर स्वतः प्रभू रामचंद्रांचं भजन करत बसले. त्या ठिकाणी 5 नद्याचा उगम होतो. 5 वृक्ष ज्या ठिकाणी असतात त्याला पंचवटी म्हणतात. ती नाशिकची पंचवटी वेगळी, अमरावतीची पंचवटी वेगळी. पण ज्या ठिकाणी 5 वृक्षाचं एकत्रीकरण असतं, अशा 5 एका दिशेला वृक्ष असतात, त्याला पंचवटी म्हणतात. मग त्यातले काही वृक्ष आहेत. त्यातलं एक वडाचं झाड आहे, एक पिंपळाचं झाड आहे, एक लिंबाचं झाड आहे. म्हणजे आपण झाड म्हणतोय पण ते वृक्ष आहेत. वडाच्या झाडाला आपण फेऱ्या मारतो. त्या प्रत्येक झाडाखाली एका देवताचं निवासस्थान आहे महाराज. वडाच्या झाडावर कोण राहत असतं? भीतात काही लोक 12 वाजता जाऊ नये, इकडं जाऊ नये, तिकडं जाऊ नये. तिथं वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे. पिंपळाच्या झाडावर कोण राहत असते? वडाच्या झाडावर कोणीतरी राहत असते. अमावस्येची रात्र आहे, मी तिकडे जाणार नाही. होय महिला मंडळ, कोण असतं पिंपळाच्या झाडावर? तुमच्या गावात शिवमहापुराण नाही, तुमच्या गावात कोणच राहणार नाही त्या पिंपळावर. पिंपळाच्या झाडाच्या बुडाला स्वतः नरसिंह भगवंताचं प्राकट्यीकरण झालेलं आहे. तुम्ही पहा कुठं पण गेल्याच्या नंतर.
त्या पिंपळाच्या झाडाची सुद्धा का आपण पूजा करायची आहे. जी 5 वृक्ष आहेत, जे पंचवटी वृक्ष म्हणतात, त्या 5 वृक्षाचं आपण कधी पूजन करायचं आहे. पिंपळाच्या झाडाच्या खाली नरसिंह भगवंत त्यांचा कायम वास त्या पिंपळाच्या झाडाखाली राहत असतो. वडाचं झाड आहे 2 नंबरला. वडाच्या झाडाखाली साक्षात विष्णूचं वास्तव्य आहे. आणि लिंबाचं जे झाड आहे, त्या लिंबाच्या झाडाखाली विष्णू नारायणाचं वास्तव्य आहे. 4 नंबरचं एक झाड आहे बघा, औदुंबर. त्याला काय म्हणतात तिकडं? त्याला ते उंबर लागतात बघा. हां, उंबरच म्हणतात ना. हां, बरं झालं तेवढं तरी आनंद वाटला मला जरा. ते औदुंबराचं झाड आहे, उंबराचं झाड आहे. त्या उंबराच्या झाडाखाली दत्तात्रेयांचं साक्षात प्रकटीकरण झालेलं आहे. आणि जे बेलाचं झाड आहे त्याच्या खाली, आता शेतात आहे, आम्ही जिथं थांबलोय दिलीप दादांच्या घरी, तिथं शेतात ह्याचं बेलाचं झाड आहे. त्या बेलाच्या झाडाखाली ज्या भगवान शंकराची आपण शिवमहापुराण कथा श्रवण करतोय, त्या भगवान शंकराचं प्राकटीकरण आहे. मला वाटतंय आपली कथा होईल पण माझ्या तोंडातलं काही कमी होणार नाही असं वाटतंय. प्राकटिक किती मी म्हणायचा प्रयत्न करायला लागलो ना, तरी मला ते तितकंच त्रास व्हायला लागलं. तुम्ही समजून घ्या थोडंसं, प्रॉब्लेम त्याचा नाही. कथा आहे, नीट बसवा नीट बसवा नीट बसवा म्हणून महाराज मला 4ला सुटवायचं. विषय वाढवायचा नाही आपल्याला. पण या सगळ्या झाडांमध्ये ते औदुंबराचं जे झाड आहे, कोणतं? उंबराचं जे झाड आहे, या सगळ्यांची पानं आहेत ना, ह्या 5 वृक्षाचे जे आपण पाहिलं, पिंपळाचं आहे, वडाचं आहे, लिंबाचं आहे, बेलाचं आहे, ह्या 4ही वृक्षाची पानं सरळ आहेत, सरळ. पण जे उंबराचं जे झाड आहे आणि त्या झाडाची जी पानं आहेत, तुम्ही थोडं लक्ष देऊन पहा. त्या झाडाच्या पानाला गाठी 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 आहेत. काय कारण असेल हो याचं? काय कारण असेल? असं लाल कलरच्या गाठी दिसतात आपल्याला त्या झाडाच्या पानाला. लिंबाच्या झाडाखाली जायचं नाही, लिंबाचा मध खायचा नाही, अशी अंधश्रद्धा पाळतो आपण. लिंबाच्या झाडाखाली सुद्धा विष्णू नारायणचं प्राकटीकरण आहे. वडाच्या झाडाखाली देवाचं प्राकटीकरण, देवाचं अस्तित्व आहे. हा अस्तित्व शब्द येतोय मला, हाय का नाही? निवास आहे, निवासस्थान आहे, भगवान शंकराचं निवासस्थान आहे, हाय की नाही? हिरण्यकश्यपूने भगवंतांनी जेव्हा नरसिंह भगवंतांनी जेव्हा हिरण्यकश्यपूला आपल्या नखाने फाडलं होतं, माहीत आहे तुम्हाला ती कथा? आणि त्या नखाने फाडल्या असताना त्या नखाला इतका म्हणजे जसं भगवान शंकराला विष पेल्याच्या नंतर जे त्रास होत होता, त्या नखाला तो त्रास होत होता, ते सहन होत नव्हतं भगवंताला. त्यांनी ती धावत 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 जाऊन त्या औदुंबराच्या झाडाला, म्हणजेच त्या उंबरीच्या झाडाला आपली नखं खुपसली होती. आणि त्या उंबरीच्या झाडाला नखं खुपसल्याच्या नंतर देवाच्या बोटाचा तो दाह कमी झाला होता, ती आग शांत झाली होती. पण त्या औदुंबराच्या झाडाने विचारलं, देवा मी तर असं कोणतंच पाप केलं नाही, पण इतका पापी असणारा हिरण्यकश्यपू, त्यांना मारून आल्याच्या नंतर तुम्ही मला त्याचं रक्त, बोटाला लागलेलं ते नखाला लागलेलं रक्त माझ्या झाडाला लावलं का? देवानी सांगितलं, जरी माझी चूक झाली असली पण या उंबराच्या झाडाला माझी नखं लागल्यानंतर माझा दाह कमी झाला, पण मी कायम स्वरूपी दत्तात्रेयांच्या अवतारात या तुझ्या औदुंबराच्या झाडाखाली राहणार आहे. म्हणून प्रत्येक झाडाच्या खाली एका देवाचं निवासस्थान आहे.
आपण बेलाच्या झाडाची कशी पूजा करायची? कणकीचा दिवा गोमातेच्या शेणाने स्वच्छ जागा धुवून पुसून सारवून घ्यायची आहे आणि तिथं दररोज प्रदोषाच्या काळामध्ये सोमवारच्या व्रताच्या दिवशी त्या बेलाच्या पानाच्या त्या झाडाला, त्या बुडाला भगवान शंकराचा आम्हाला वाटतं एखादं शिवलिंग आणायचं आहे आपण आणि तिथं ठेवायचं, दररोज पूजा करायची आणि प्रदोषाच्या अशा काळामध्ये तिथं कणकीचा दिवा लावायचा आहे. पंचवटी, आपण नाशिकची पंचवटी वेगळी, अमरावतीची ते चौक आहेत म्हणून त्यांना ती नावं पडली आहेत, पण ही 5 वृक्ष आहेत म्हणून यांना पंचवटी वृक्ष म्हणतात. या 5 वृक्षाला खूप महत्त्व आहे. यांची नक्कीच तुम्ही घडेल तेव्हा पूजा करा. आपल्याला आरती करायची. उद्याच्या सेवा नियोजित वेळेत सुरू होणार आहेत. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवामी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजा. चला आरतीचे यजमान चला समोर, चला आरतीचे यजमान समोर चालायचे. चला शंकर नमामि शंकर शिव. उभे राहा, सगळ्यांनी आरती करता उभे राहायचे. हे गिरिजापती भवामी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.